आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पुराणापासून पंढरपूरला कैक नावाने ओळखले जाते, जसे पौंडरिकपूर, पुंडरिकपूर, पंढरीगे, पंढरगे आणि संतांच्या काव्यात पंढरी. पंढरपुराची तर तुलना थेट वैकुंठाशी केली आहे. संत तुकोबा म्हणतात, तुका म्हणे हे पेठ, भूमीवरील हे वैकुंठ. तर संत बहिणाबाईच्या शब्दात, पंढरीसारखे नाही क्षेत्र कोठे, जरी ते वैकुंठ दाखविले. तर आपण पंढरपूरमध्ये पाहणार आहोत भक्त पुंडलिक मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चंद्रभागा, विष्णुपद आणि इस्कॉन मंदिर. पंढरपुरात आल्यानंतर ओढ लागते चंद्रभागेची. भीमाशंकरमध्ये उगम पावणारी भीमा, माऊलींची इंद्रायणी, भामा आणि सोबत नीरेला घेऊन पंढरपूरला चंद्रासारखा वळसा घालते आणि पंढरपूरमध्ये येऊन चंद्रभागा हे नाव धारण करते. चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची लगबग दिसून येते. काहींना इथे तीर्थस्नान करायचं असतं, तर काही जण इथे दिवा अर्पण करतात. मस्तकी टिळा लावून आपण निघतो भक्त पुंडलिकाच्या दर्शनाला. एकदा पांडुरंग भक्त पुंडलिकाच्या भेटीस आले, पण भक्त पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत मग्न होते. भक्त पुंडलिकांनी पांडुरंगाला उभा राहण्यासाठी वीट दिली आणि आजही आपले पांडुरंग विठेवरी उभा आहेत. विठ्ठलाला विठेवरी उभा करण्याचं सामर्थ्य भक्त पुंडलिकाच्या भक्तीत होते. पांडुरंगाच्या अगोदर भक्त पुंडलिकांचं दर्शन करण्याची प्रथा आहे, म्हणून तर पांडुरंगाच्या आधी पुंडलिकाला स्थान दिलं आहे. पुंडलिक वरदा हरिनाम विठ्ठल हा जयघोष हे त्याचंच उदाहरण आहे. भक्त पुंडलिकाच्या मंदिरापासून अवघ्या थोड्याशा अंतरावर नदीच्या पलीकडे असलेलं गुलाबी रंगामध्ये इस्कॉन मंदिर. इस्कॉन मंदिर हे काही महालापेक्षा कमी नाही. नदीकडून पलीकडे इस्कॉन मंदिरात जाण्यासाठी नावेची सोय केलेली आहे. इथं गेल्यावर आपल्याला पहिल्यांदा दिसतं श्री चंद्रभागा विठ्ठल रुक्मिणी मंदिर. या मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहतच राहावी असं वाटतं. या मंदिराची रचना एखाद्या भल्या मोठ्या राजवाड्यासारखी आहे. या मंदिरापासून पुढे आल्यावर चंद्रभागेचं सुंदर रूपडं बघून मन प्रसन्न होतं. मंदिरातून तो दिसणारा पंढरपूरचा नजारा एकदा तरी अनुभवायला हवा. देवळापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर विष्णुपद हे ठिकाण आहे. वाटेतच उजव्या बाजूला संत जनाईचे मंदिर आहे. इथेच सुळाचे पाणी झाले होते. पुढे गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये 16 खांबावरती उभं असलेलं दगडाचं विष्णुपद मंदिर. विष्णुपदाची एक कथा प्रसिद्ध आहे. एकदा श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला शोधत आले आणि त्यांच्यासोबत त्यांची गुरेवासरे देखील आली. ते ज्या दगडावर उभारले त्या दगडावर त्यांचे आणि गाई गोपाळांचे ठसे उमटले, जे आजही तेथे आहेत. पक्ष्यांचा गोड किलबिलाट आणि कडेने वाहणारी चंद्रभागा मनाला अगदी प्रसन्न करून टाकते. तर ही अशी काही आपल्या पंढरपूरची भक्तीची ठिकाणे आहेत, जी आपल्या मनाला अगदी प्रसन्न करून टाकतात. तर एकदा का होईना पंढरपूरला येऊन आपल्या चंद्रभागेचं, भक्त पुंडलिक मंदिर, इस्कॉन मंदिर, आपल्या विठुरायाचं आणि विष्णुपदाचं दर्शन नक्की घ्या. जय जय रामकृष्ण हरी.